हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आज आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलाइड डेरिव्हेटिव्ह्ज. क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलाइड डेरिव्हेटिव्ह्ज. क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलाइड डेरिव्हेटिव्ह्ज हे आपण मागल्या लेक्चरला पण बघितलं होतं, पण मागल्या लेक्चरला आपण मोनो हॅलाइड, डाय हॅलाइड, ट्राय हॅलाइड हे बघितलं होतं. आता पर्टिक्युलरली आपल्याला काय बघायचं आहे तर मोनो हॅलाइड डेरिव्हेटिव्ह बघायचं आहे. मोनो हॅलाइड डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने क्लासिफाय केलेले आहेत हे बघायचं आहे. ठीक आहे, बघा पहिल्या केसमध्ये काय आहे, ऑन द बेसिस ऑफ कोणाच्या बेसिसवरती करायचं आहे बघा, नेचर ऑफ कार्बन ॲटम. ठीक आहे, कोणाच्या बेसिसवरती आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे तर नेचर ऑफ कार्बन ॲटम. कार्बन ॲटमचं नेचर कोणकोणत्या प्रकारचं असतं हे बघून घ्या आधी. ठीक आहे, पहिला प्रकार आहे तो कोणता, प्रायमरी. ठीक आहे, पहिला प्रकार आहे तो कोणता, प्रायमरी कार्बन ॲटम. दुसरा आहे तो सेकंडरी कार्बन ॲटम. दुसरा आहे तो कोणता आहे, सेकंडरी कार्बन ॲटम. आणि तिसरा आहे तो थर्ड आहे तो कोणता आहे, टर्शरी कार्बन ॲटम. ठीक आहे, तिसरा आहे तो टर्शरी कार्बन ॲटम. आता ह्याला आपण काय करतोय तर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघतोय किंवा मोनो हॅलाइड बघतोय. मोनो हॅलाइडचा मिनिंग काय होतो, मोनो या शब्दाचा मिनिंग होतो वन. ठीक आहे, हॅलाइडचा मिनिंग होतो हॅलोजन, एक हॅलोजन. आता बघा कार्बन ॲटम असे आहेत, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम याच्यामध्ये असावा, हे सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे. काय बघा, कार्बन ॲटमचं नेचर काय, प्रायमरी आहे, दुसऱ्याचं सेकंडरी आहे आणि तिसऱ्याचं काय तर टर्शरी आहे. प्रायमरीच्या केसमध्ये बघा काय असेल, कार्बन ॲटम आहे. ठीक आहे, त्या कार्बन ॲटमला समजा हॅलोजन ॲटम अटॅच आहे. ठीक आहे, कार्बन ॲटम आहे, मोनो हॅलाइड बघतोय ना आपण. मोनो हॅलाइडमध्ये काय, कार्बन ॲटम आहे, कार्बन ॲटमला कोण अटॅच आहे, समजा हॅलोजन ॲटम अटॅच आहे. आता ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तो काय करणार आहे आपण, तर तो पुढे जाऊन आणखीन एका कार्बन ॲटमला अटॅच असेल. तो पुढे जाऊन काय असेल, आणखीन एका कार्बन ॲटमला अटॅच असेल. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, प्रायमरी कार्बन ॲटम. प्रायमरी कार्बन ॲटम कोणाला म्हणायचं, ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन अटॅच आहे आणि तो हॅलोजन अटॅच असलेला कार्बन पुढे जाऊन आणखीन एका कार्बन ॲटमला अटॅच असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, प्रायमरी कार्बन ॲटम असं म्हणणार आहे. प्रायमरी कार्बन ॲटम. आता राहिलेले याच्या दोन व्हॅलन्सीज कोण सॅटिस्फाय करतील, हायड्रोजन सॅटिस्फाय करतील. बघा एक्झाम्पल काय असेल, एक्सच्या मध्ये एक्स म्हणजे आपण कोणताही हॅलोजन ॲटम घेऊ शकतो. कोणता बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, कोणताही हॅलोजन ॲटम आपण इथे घेऊ शकतो. एक्स, CH2 आणि CH3 आहे. देन नेक्स्ट आहे सेकंडरी कार्बन ॲटम. कोणाला म्हणायचं, सेकंडरीमध्ये बघा काय असेल, सेकंडरी इथं काय हॅलोजन ॲटम अटॅच आहे. एक कार्बन ॲटम आहे ज्याला काय हॅलोजन ॲटम अटॅच आहे. आता त्या हॅलोजन ॲटमला काय असेल बघा, पुढे जाऊन त्या कार्बन ॲटमला पुढे जाऊन काय असेल, आणखीन दोन कार्बन ॲटम अटॅच आहे. त्या कार्बन ॲटमला पुढे जाऊन काय आणखीन दोन कार्बन ॲटम आहेत. इथं बघा हॅलोजन आहे. ठीक आहे, ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तो कार्बन पुढे जाऊन आणखीन दोन कार्बन ॲटमना अटॅच आहे. अशा केसमध्ये याला काय म्हणणार, सेकंडरी अल्काइल हॅलाइड असं म्हणणार. इथं काय असेल, CH3, अगेन इथं असेल CH3 आणि राहिलेली एक व्हॅलन्स आहे तो कोण कंप्लीट करेल, हायड्रोजन कंप्लीट करेल, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे ते टर्शरी कार्बन ॲटम. टर्शरी कार्बन ॲटम काय, अगेन मी लिहितो कार्बन ॲटम, त्याला कोण अटॅच असेल, हॅलोजन अटॅच असेल. आता हा जो कार्बन ॲटम आहे तो काय असेल, हा कार्बन ॲटम आणखीन तीन कार्बन ॲटमला अटॅच असेल. फॉर एक्झाम्पल बघा इथं काय CH3, इथं कोणता ग्रुप असेल CH3, इथं कोणता ग्रुप आहे CH3 ग्रुप आहे, हे लक्षात ठेवा. काय आहे बघा, तीन प्रकार आहेत ऑन द क्लासिफिकेशन ऑफ द मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये. ऑन द बेसिस ऑफ द नेचर ऑफ द कार्बन ॲटम. कार्बन ॲटमच्या नेचरवरती काय तर तीन प्रकार आहेत. पहिला आहे तो प्रायमरी आहे, दुसरा आहे तो सेकंडरी आहे आणि तिसरा आहे तो कोणता आहे, टर्शरी आहे, हे लक्षात ठेवा. प्रायमरीमध्ये काय आहे, प्रायमरीमध्ये ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन अटॅच आहे तो कार्बन ॲटम आणखीन एका कार्बन ॲटमला अटॅच असेल तर त्याला प्रायमरी म्हणतात. सेकंडरी कोणाला म्हणायचं, सेकंडरीमध्ये ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन अटॅच आहे तो कार्बन ॲटम आणखीन दोन कार्बन ॲटमला अटॅच असेल तर तो सेकंडरी आहे. टर्शरीमध्ये काय, ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन अटॅच असेल तर तीन कार्बन ॲटमला तो जर अटॅच असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, तर टर्शरी कार्बन ॲटम आहे असं म्हणणार आहे. ठीक आहे, आता हे झालं रिॲक्टिव्हिटी. यांची काय रिॲक्टिव्हिटी कशी आहे हे बघणार आहे आपण, किंवा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे आपण बघितलेलं आहे. याच्या आधी आणखीन एक गोष्ट बघणार आहे, बेन्झिलिक हॅलाइड काय असतं, अलिलिक हॅलाइड काय असतं किंवा विनायलिक हॅलाइड काय असतं. ह्या तीन गोष्टी क्लिअर असणं फार गरजेचं आहे. बघा काय असेल तर याच्या केसमध्ये बघा काय, पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अलिलिक हॅलाइड. ठीक आहे,
पहिली गोष्ट अलिलिक हॅलाइड कोणाला म्हणायचं, अलिलिक हॅलाइड. ठीक आहे, अलिलिक हॅलाइड कोणाला म्हणणार तुम्ही. ठीक आहे, अलिलिक हॅलाइड कोणाला म्हणणार, समजा एक एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2X. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल आहे. या केसमध्ये बघा X म्हणजे हॅलोजन ॲटम आहे, तो कोणाला अटॅच आहे, कार्बन ॲटमला अटॅच आहे. हा कार्बन ॲटम आहे तो कसा आहे तर sp3 हायब्रिडाइज्ड आहे. हा कार्बन ॲटम कसा आहे sp3 हायब्रिडाइज्ड आहे. म्हणजेच काय, जो ज्या कार्बन ॲटमने चारही सिग्मा बॉन्ड केले असतील त्याला तुम्ही काय म्हणणार आहे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असं म्हणणार आहे. आता हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे, त्याच्या पुढचा जो कार्बन ॲटम आहे तो काय असेल तर तो sp2 हायब्रिडाइज्ड असेल. तो काय असेल sp2 हायब्रिडाइज्ड असेल, हे लक्षात ठेवा. याला तुम्ही काय म्हणणार आहे तर अलिलिक हॅलाइड असं म्हणणार आहे. बघा अलिलिक हॅलाइडची डेफिनेशन काय होईल तर हॅलोजन ॲटम अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. हे बघा हॅलोजन ॲटम अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम अँड these sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम फर्दर अटॅच्ड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. म्हणजेच काय, जो हॅलोजन ॲटम sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच असतो तो काय पुढे जाऊन कोणाला अटॅच असेल तर sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच असेल. अशा केसमध्ये त्याला तुम्ही काय म्हणणार आहे अलिलिक हॅलाइड असं म्हणणार आहे. नेक्स्ट आहे सेकंड आहे तो कोणता आहे तर बेन्झिलिक हॅलाइड. नेक्स्ट आहे तो काय असेल तर बेन्झिलिक हॅलाइड. आता बेन्झिलिक हॅलाइड कोणाला म्हणणार आहे तुम्ही तर बेन्झिलिक हॅलाइडच्या केसमध्ये काय असेल बघा, आता यासारखं सेम एक्झाम्पल आहे बेन्झिलिक हॅलाइडमध्ये. काय असेल बेन्झिन रिंग आहे. ठीक आहे, बेन्झिलिक या शब्दामध्येच आलेला आहे काय तर बेन्झिन रिंग आहे. बेन्झिन रिंगला काय असणार तर बेन्झिन रिंगला CH2 अटॅच आहे. ठीक आहे, आणि या CH2ला पुढे जाऊन कोण अटॅच आहे हॅलोजन ॲटम अटॅच आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा आता हॅलोजन कोणाला अटॅच आहे कार्बनला अटॅच आहे. आणि हा कार्बन कसा आहे अगेन sp3 हायब्रिडाइज्ड आहे. हा कार्बन कसा आहे sp3 हायब्रिडाइज्ड आहे. आणि हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम पुढे जाऊन कोणाला अटॅच आहे तर sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, काय बघा हॅलोजन ॲटम अटॅच कोणाला आहे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच आहे. आणि पुढे जाऊन हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ला अटॅच आहे की जो ॲरोमॅटिक रिंगचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर हा जो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असेल तो काय तर ॲरोमॅटिक रिंगचा आहे, हे लक्षात ठेवा. हे फार महत्त्वाचं आहे. आता ह्याची डेफिनेशन काय होणार तर हॅलोजन ॲटम अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. हॅलोजन कोणाला अटॅच आहे तर sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच इज फर्दर अटॅच्ड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ द बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगच्या sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला हा sp3 हायब्रिडाइज्ड ॲटम कार्बन ॲटम अटॅच आहे आणि पुढे जाऊन त्याला कोण अटॅच आहे हॅलोजन. याला तुम्ही काय म्हणणार आहे तर बेन्झिलिक हॅलाइड असं म्हणणार आहे. तिसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे तर विनायलिक हॅलाइड. तिसरा प्रकार कोणता आहे तर विनायलिक हॅलाइड. आता विनायलिक हॅलाइडमध्ये काय असतं, विनायलिक हॅलाइड जरा डिफरंट आहे. विनायलिक हॅलाइडमध्ये काय असतं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा तर हॅलोजन इज डायरेक्टली अटॅच्ड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. ठीक आहे, हॅलोजन आहे तो कोणाला अटॅच असेल तर डायरेक्टली sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच असेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहे विनायलिक हॅलाइड असं म्हणणार आहे, हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल बघा कार्बन आहे. ठीक आहे, CH2 ग्रुप. ठीक आहे, अगेन काय डबल बॉन्ड C, इथे एक H असेल आणि यालाच दुसरा कोण अटॅच असेल तर हॅलोजन अटॅच असेल. अशा केसमध्ये याला तुम्ही काय म्हणणार आहे विनायलिक हॅलाइड. हे मागल्या लेक्चरमध्ये पण बघितलं होतं आपण की विनायलिक हॅलाइडमध्ये काय आहे बघा तर दोन प्रकार पडतात अगेन, विसिनल हॅलाइड आणि जेमिनल हॅलाइड असे काय तर दोन प्रकार. विसिनल हॅलाइड कोणाला म्हणायचं तर बघा आणखीन एकदा सांगतो मी CH डबल बॉन्ड CH जर शेजारच्या कार्बन ॲटमवरती काय असतील दोन हॅलोजन ॲटम अटॅच असतील तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे विसिनल म्हणणार आहे. आणि जर तुम्हाला समजा एकाच कार्बन ॲटमवरती दोन्हीही हॅलोजन बघायला मिळाली तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे तर जेमिनल असं म्हणणार आहे, हे लक्षात ठेवा. हे मागल्या लेक्चरलाही बघितलं होतं आपण. हे कशात बघितलं होतं तर डायहॅलोजनच्या क्लासिफिकेशनमध्ये आपण बघितलं होतं. हे काय आहे बघा, हे बघा शेजारच्या कार्बन ॲटमवरती काय आहे तर हॅलोजन ॲटम दोन्हीही अटॅच आहेत.
इथं जेमिनलमध्ये बघा एकाच कार्बनवरती काय आहेत तर दोन्हीही हॅलोजन ॲटम अटॅच आहेत. हे काय आहे तर हे एक बेसिक नॉमेनक्लेचर आहे किंवा ह्या बेसिक टर्म्स तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकत असताना. नेक्स्ट आहे याच्यानंतर आपण बघणार आहे ते म्हणजे रिॲक्टिव्हिटी. ठीक आहे, याच्यानंतर काय बघणार आहे रिॲक्टिव्हिटी. रिॲक्टिव्हिटीच्या केसमध्ये काय असेल बघा रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. रिॲक्टिव्हिटी ऑर्डरमध्ये काय असेल अल्काइल हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय असते हे बघणार आहे आपण, किंवा हॅलाइड्स कोणकोणत्या प्रकारे किंवा कशा कशा प्रकारे रिॲक्ट होतात हे बघणार आहे. बघा रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय असेल रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. ठीक आहे, रिॲक्टिव्हिटी ऑर्डरमध्ये काय आहे बघा. रिॲक्टिव्हिटीमध्ये हॅलाइड्स 4 प्रकारचे असू शकतात. पहिला आहे ते कोणतं तर अल्काइल फ्लोराईड. ठीक आहे, अल्काइल ग्रुपला डायरेक्टली कोण अटॅच असणार फ्लोरीन अटॅच असणार. दुसरा आहे तो कोणता अल्काइल क्लोराईड आहे. तिसरा आहे तो कोणता आहे अल्काइल ब्रोमाइड आहे. आणि चौथा आहे तो कोणता आहे अल्काइल आयोडाईड. 4 प्रकारचे काय आहेत तर हॅलाइड्स आपल्याकडे प्रेझेंट असतील. एक अल्काइल फ्लोराईड, दुसरा आहे अल्काइल क्लोराईड, तिसरा आहे अल्काइल ब्रोमाइड आणि चौथा आहे तो कोणता आहे अल्काइल आयोडाईड. ठीक आहे, सर्वात जास्त रिॲक्टिव्हिटी ही कोणाची असते तर अल्काइल आयोडाईडची असते. सर्वात जास्त रिॲक्टिव्हिटी कोणाची असते तर अल्काइल आयोडाईडची असते. त्याच्यानंतर कोणते आहे तर अल्काइल ब्रोमाइडची असते. देन त्याच्यानंतर कोणते आहे अल्काइल क्लोराईडची असते आणि त्याच्यानंतर लास्टली कोणाची असणार तर अल्काइल फ्लोराईडची असणार. हे लक्षात ठेवा बिकॉज ऑफ. ठीक आहे, ही अशी रिॲक्टिव्हिटी का असते अल्काइल आयोडाईडची सर्वात जास्त का, अल्काइल ब्रोमाइडची त्याच्यापेक्षा कमी, अल्काइल क्लोराईडची त्याच्यापेक्षा कमी आणि अल्काइल फ्लोराईडची त्याच्यापेक्षा कमी. आपल्याला एक बेसिक रिझन माहिती आहे. पिरियडिक टेबलमध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही ज्यावेळी टॉप टू द बॉटम येता फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन काय करता तुम्ही टॉप टू द बॉटम येत आहे. टॉप टू द बॉटम आल्यानंतर काय होईल बघा तर टॉप टू द बॉटम आल्यानंतर साईज काय होते साईज इन्क्रीज होते. टॉप टू द बॉटम साईज इन्क्रीज होते. साईज इन्क्रीज का होते तर नंबर ऑफ द शेल्स ॲडेड इन द ॲटॉमिक ऑर्बिटल्स. ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये काय होतात तर शेल्स आहेत ते काय होतात ॲड होतात. बघा आता फ्लोरीन आहे. ठीक आहे, त्याची साईज सगळ्यात लहान असणार. क्लोरीनची साईज त्याच्यापेक्षा मोठी, ब्रोमीनची साईज त्याच्यापेक्षा मोठी आणि आयोडीनची साईज काय असणार तर सर्वात मोठी असणार. याचा अर्थ काय होतो बघा इथं अल्काइल ग्रुप आहे. ठीक आहे, आणि आयोडीन ॲटम फार मोठा असेल. बॉन्ड लेंथ ही सगळ्यात जास्त असेल. यांच्या दोघांच्या केसमध्ये बॉन्ड लेंथ आहे ती काय असेल जास्त असेल. देन इथं कोण आहे अगेन अल्काइल ग्रुप आणि बॉन्ड लेंथ ही त्याच्यापेक्षा जरा कमी असेल कारण का ब्रोमीनची साईज आयोडीनपेक्षा ब्रोमीनची साईज आहे ती कशी असणार कमी असणार. देन काय अल्काइल ग्रुप असेल, देन क्लोरीन असेल, यांच्यामध्ये बॉन्ड लेंथ आणखीन कमी असणार. देन नेक्स्ट आहे ते काय आहे बघा फ्लोरीनच्या केसमध्ये बॉन्ड लेंथ आहे ती काय असणार आणखीनच कमी असणार. हे लक्षात घ्या. जसं तुम्ही आयोडाईडकडून फ्लोराईडकडे येत आहे तसं बॉन्ड लेंथ आहे ती काय होत जाते कमी होत जाते. हे लक्षात ठेवा. बॉन्ड लेंथ कमी झाली की बॉन्ड स्ट्रेंथ वाढते. ठीक आहे, लेसर द बॉन्ड लेंथ ग्रेटर इज द बॉन्ड स्ट्रेंथ. जेवढी बॉन्ड लेंथ कमी असेल तेवढं काय असणार स्ट्रेंथ वाढणार. आर एफ म्हणजेच कोण अल्काइल फ्लोराईडची बॉन्ड लेंथ जी आहे ती काय आहे तर सर्वात जास्त आहे. बॉन्ड लेंथ आहे ती काय तर कमी आहे आणि बॉन्ड स्ट्रेंथ अल्काइल फ्लोराईडची काय तर जास्त आहे. स्ट्रेंथ याची काय मोर आहे. इथं मी लिहितो. ठीक आहे, स्ट्रेंथ आहे ती काय असणार आहे मोर आहे. देन इथं काय स्ट्रेंथ आहे ती काय असणार आहे लेस. स्ट्रेंथ आहे ती काय असेल लेस असेल. हे लक्षात ठेवा. या केसमध्ये बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती काय लेस आहे म्हणजे हा बॉन्ड आहे तो काय होणार आहे इझिली ब्रेक होणार. हा जर बॉन्ड इझिली ब्रेक होत असेल होत असेल तर हा काय असणार आहे मोर रिॲक्टिव्ह असणार आहे. हा काय असणार आहे मोर रिॲक्टिव्ह असणार आहे. हे लक्षात ठेवा. आता याची बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती कशी आहे तर याची बॉन्ड स्ट्रेंथ खूप जास्त आहे. मग ह्याची जर बॉन्ड स्ट्रेंथ खूप जास्त असेल तर हा काय असणार आहे बेसिकली हा लेस रिॲक्टिव्ह असणार. ठीक आहे, हा काय असणार आहे लेस रिॲक्टिव्ह असणार आहे. हे लक्षात ठेवा. याची बॉन्ड स्ट्रेंथ लेस आहे म्हणून हा मोर रिॲक्टिव्ह आहे. याची बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती काय मोर आहे म्हणून हा काय लेस रिॲक्टिव्ह आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हे लक्षात ठेवा. रिॲक्टिव्हिटी मी इथे एक वाक्य लिहितो काय बघा रिॲक्टिव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ. रिॲक्टिव्हिटी जी असते ती काय असते इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते कोणाला बॉन्ड स्ट्रेंथला. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्या आपल्याला एनर्जीच्या व्हॅल्यूज म्हणजे कार्बन आणि आयोडाईड बॉन्डच्या. ठीक आहे, इथं अल्काइल ग्रुप म्हणजे कोण असणार बेसिकली कार्बन असणार. कार्बन आणि आयोडीनचा बॉन्ड. ठीक आहे, इथं कार्बन आणि कोणाचा असणार ब्रोमीनचा बॉन्ड असणार.
इथं कोणाचा असणार कार्बन आणि क्लोरीनचा बॉन्ड असणार आणि इथं कोणाचा असणार कार्बन आणि फ्लोरीनचा बॉन्ड असणार. हे लक्षात ठेवा. अल्काइल ग्रुप म्हणजे काय तर कार्बन ॲटम असतो. ठीक आहे, याच्यात कार्बन ॲटम आहे, कार्बन आणि आयोडीनचा बॉन्ड, कार्बन आणि ब्रोमिनचा बॉन्ड, कार्बन आणि क्लोरीनचा बॉन्ड आणि कार्बन आणि फ्लोरीनचा बॉन्ड आहे. ठीक आहे, तर याच्या बॉन्ड लेंथच्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे, बॉन्ड लेंथच्या व्हॅल्यूज काय असतील बघा. याची जी बॉन्ड लेंथची व्हॅल्यू आहे किंवा बेसिकली आपण बॉन्ड एन्थाल्पी म्हणू. बॉन्ड लेंथ बघण्यापेक्षा आपण काय बघू तर बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी याची असते ती 57.4 व्हॅल्यू आहे. ठीक आहे, ह्या व्हॅल्यूज आहेत ते किलो कॅलरी पर मोलमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, या व्हॅल्यूज आहेत ते काय तर किलो कॅलरी पर मोलमध्ये दिलेले आहेत. बघा, कार्बन आणि आयोडीनची बॉन्ड स्ट्रेंथ कशी असते तर लेस असते, हे लक्षात घ्या. यांची बॉन्ड एनर्जी इथं दिलेली आहे. बॉन्ड एनर्जी आहे ती काय 57.4 एवढे, हे लक्षात घ्या. देन मी बघणार आहे कार्बन आणि ब्रोमिनची बॉन्ड एनर्जी. कार्बन आणि ब्रोमिनची बॉन्ड एनर्जी काय आहे बघा 65.9 आहे. ठीक आहे, याची व्हॅल्यू काय असेल 65.9 असेल, हे लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट आहे ते कार्बन आणि क्लोरीनची जी बॉन्ड एनर्जी आहे ती किती असेल तर 78.5 आहे. ठीक आहे, याची आहे ती किती आहे 78.5 आहे आणि याची 105.8 समथिंग असेल. ठीक आहे, काय आहे बघा आता याची किती आहे 57.4 बॉन्ड एनर्जी आहे, याची किती आहे 65.9 बॉन्ड एनर्जी आहे, याची किती आहे 78.5 बॉन्ड एनर्जी आहे आणि याची 105.8 बॉन्ड एनर्जी आहे. आता बॉन्डची जी एनर्जी आहे याची कशी आहे लेस आहे. ठीक आहे, 57.4 ही या व्हॅल्यूपेक्षा लेस व्हॅल्यू आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं ह्याची बॉन्ड एनर्जी ही कमी आहे. ठीक आहे, 57.4 म्हणजे काय तर याची बॉन्ड एनर्जी आहे ती कशी आहे कमी आहे. मग बॉन्ड एनर्जी जर कमी असल्यामुळं हा बॉन्ड आहे तो काय होऊ शकतो इझिली ब्रेक होऊ शकतो. म्हणून अल्काइल आयोडाईड हा काय असेल तर सगळ्यात रिॲक्टिव्ह असेल. त्याच्यानंतर असेल तो अल्काइल ब्रोमाइड असेल, त्याच्यानंतर असेल तो कोण असेल अल्काइल क्लोराईड असेल आणि त्याच्यानंतर असेल तो कोण असेल अल्काइल फ्लोराईड. बेटर वे हा आहे की आपण बॉन्ड एनर्जीच्या व्हॅल्यूज आपण लक्षात ठेवू शकत नाही. ठीक आहे, बॉन्ड एनर्जीच्या व्हॅल्यूज आपण लक्षात ठेवू शकत नाही. आपण हे मात्र इझिली लक्षात ठेवू शकतो की काय फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन टॉप टू द बॉटम जसं तुम्ही जातात तसं काय होतं साईज वाढते. मग साईज वाढते तर मग काय होणार बॉन्ड लेंथ इन्क्रीज होणार आणि बॉन्ड लेंथ जेवढी इन्क्रीज होणार तेवढी बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती काय होणार डिक्रीज होणार. बॉन्डची स्ट्रेंथ आहे ती काय झाली कमी झाली. मग बॉन्डची स्ट्रेंथ जशी कमी होईल तसं काय होईल तर बॉन्ड आहे तो काय होईल वीक होईल. याच्या केसमध्ये बॉन्डची स्ट्रेंथ आहे ती काय लेस आहे. मग बॉन्ड जर वीक असेल तर सिम्पली काय होणार इझिली तो ब्रेक होणार. व्हॅल्यूज लक्षात ठेवण्यापेक्षा बेटर वे हाय हे लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यानंतर हे झालं अल्काइल आयोडाईडच्या बाबतीत. पण आता आपण एक नेचर बघितलं होतं की कार्बन ॲटम कसा आहे म्हणजे प्रायमरी आहे, सेकंडरी आहे अँड देन काय टर्शरी आहे. त्याचं एक नेचर बघितलं होतं. मग त्यांची रिॲक्टिव्हिटी कशी असते म्हणजे प्रायमरीची रिॲक्टिव्हिटी कशी असेल, सेकंडरीची रिॲक्टिव्हिटी कशी असेल किंवा टर्शरीची रिॲक्टिव्हिटी कशी असेल हे बघणार आहे आपण, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे लक्षात आलं आहे का बघा. ह्याला लास्टली मी एकदा रिवाईज करतोय की काय बघा तर अल्काइल आयोडाईड आहे तो काय त्याच्यातला बॉन्ड सर्वात वीक आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याची रिॲक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे. देन अल्काइल फ्लोराईडमधला बॉन्ड आहे तो सर्वात स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे यांची रिॲक्टिव्हिटी कशी आहे लेस आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट आहे ते बघूया आपण प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी हॅलाइड्स. बघा आता प्रायमरी हॅलाइड, सेकंडरी हॅलाइड अँड टर्शरी हॅलाइड. ठीक आहे, मी इथं प्रायमरी लिहितो. ठीक आहे, देन इथं लिहितो सेकंडरी, देन इथं लिहितो टर्शरी. ठीक आहे, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. प्रायमरी अल्काइल हॅलाइड कोणाला म्हणायचं हे ऑलरेडी बघितलं आपण. कार्बन ॲटम आहे त्याला हॅलोजन अटॅच आहे आणि हा कार्बन ॲटम पुढे जाऊन आणखीन एका कार्बन ॲटमला अटॅच आहे. ठीक आहे, याला तुम्ही काय म्हणणार प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणणार. देन सेकंडरी अल्काइल हॅलाइड कोणाला म्हणणार कार्बन ॲटम आहे याला कोण आहे हॅलोजन अटॅच आहे. देन काय असणार हा कार्बन ॲटम पुढे जाऊन कोणाला असणार दोन आणखीन कार्बन ॲटमला अटॅच असणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे टर्शरी. कार्बन ॲटम आहे अगेन काय हॅलोजन आहे आणि हा कार्बन ॲटम पुढे जाऊन कोणाला अटॅच असणार तर 3 कार्बन ॲटमना अटॅच असणार, 3 CH3 ग्रुपना अटॅच असणार. ठीक आहे, आता ह्या 3 गोष्टी आहेत. आता बघा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे अँड देन कोण आहे टर्शरी आहे. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी तिन्ही अल्काइल हॅलाइड तुमच्या समोर आहेत. आता यांच्या केसमध्ये की ह्यांच्यामध्ये जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे
किंवा यांच्यामध्ये रिॲक्टिव्हिटी कोणाची मोर आहे हे बघायचं आपल्याला. आता रिॲक्टिव्हिटी कोणाची मोर आहे हे बघत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा, टर्शरीमध्ये आपल्याला नेचर समजून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, काय आहे बघा, हा जो हॅलोजन ॲटम आहे, ठीक आहे, हॅलोजन ॲटम जो आहे तो हॅलोजन ॲटम काय आहे तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. हे लक्षात घ्या की हॅलोजन ॲटम काय आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ठीक आहे, हा हॅलोजन ॲटम कसा आहे तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. जर तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर तो काय करणार, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची डेफिनेशन काय आहे, कॅपॅसिटी टू अट्रॅक्ट द बॉन्डेड इलेक्ट्रॉन, बॉन्डमधले इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची कॅपॅसिटी म्हणजे काय तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. आणि एक्स ॲटम हा कसा आहे तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग एक्स ॲटम जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर तो काय करेल, इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढेल. ठीक आहे, तो काय करणार, इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढणार. हा बघा एक्स ॲटम आहे, हा काय करेल, या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढेल. कार्बनकडचे इलेक्ट्रॉन आहे तो काय करणार, एक्स ॲटम स्वतःकडे ओढतोय. मग स्वतःकडे ओढतोय तर ह्या कार्बनकडची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती काय होणार तर कमी होणार. ठीक आहे, या कार्बनकडची इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती काय झाली, कमी झाली. मग ह्याच्याकडची जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली तर हा कोणाकडून तरी इलेक्ट्रॉन घ्यायला बघणार. सिंपल गोष्ट आहे, काय बघा, ह्याच्याकडची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली आहे कार्बनकडची, तो कोणाकडून तर काय करणार, इलेक्ट्रॉन घ्यायला बघणार. मग आता बघा हा CH3 ग्रुप आहे, अगेन हा CH3 ग्रुप आहे, अगेन हा CH3 ग्रुप आहे. ठीक आहे, आणि एक तुम्हाला वाक्य माहिती आहे की काय, अल्काइल ग्रुप्स, महत्त्वाचं वाक्य आहे की काय, अल्काइल ग्रुप्स इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. ठीक आहे, अल्काइल ग्रुप काय असतात तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतात. हे काय करतात, इलेक्ट्रॉन्सना डोनेट करतात, हे लक्षात ठेवा. आता इथं अल्काइल ग्रुप कोणता आहे, हा मिथाइल ग्रुप म्हणजेच अल्काइल ग्रुप आहे. ठीक आहे, अल्काइल ग्रुप आहे 1, 2, 3. आता हे तिघेही मिथाइल ग्रुप काय करतायत तर कार्बनला इलेक्ट्रॉन देत आहेत. ठीक आहे, तिन्ही मिथाइल ग्रुप काय करतायत, कार्बनला इलेक्ट्रॉन देत आहेत. मग जर हे कार्बनला इलेक्ट्रॉन देत असतील तर ह्या कार्बनकडून इलेक्ट्रॉन काढून घेणारा हॅलोजन एकटाच आहे. ठीक आहे, हॅलोजन काढून घेतोय, मात्र याला डोनेट करणारे किती जण आहेत, 3 जण आहेत. त्याच्यामुळं कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी फारशी कमी होत नाही. ठीक आहे, नेक्स्ट आहे ते बघा, याच्या केसमध्ये बघा इथं काय, हॅलोजन अगेन इलेक्ट्रॉन काढून घेतो या कार्बनकडचे, पण याला डोनेट करणारे किती जण आहेत, 2 जण आहेत. ठीक आहे, म्हणजे याच्याकडची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करू शकतो, हॅलोजन थोड्याफार प्रमाणात काढून घेऊ शकतो. ठीक आहे, देन इथं बघा हॅलोजन आहे तो काय करतोय, कार्बनकडची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढून घेतोय. ठीक आहे, देन याला डोनेट करणारा कोण आहे, एकच आहे. ठीक आहे, एकच अल्काइल ग्रुप आहे. मग सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी कोणाची आहे तर ह्याची सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी आहे. म्हणजे याच्यामधून जरी हॅलोजन ॲटम निघून गेला किंवा याच्यातून बघा कार्बन हॅलोजन हेट्रोलायटिकली क्लीव्ह होणार बॉन्ड कसा आहे बघा. याच्या केसमध्ये बघा तर कार्बन आहे आणि इथं कोण आहे, CH3 आहे, इथं CH3 आहे, अगेन कोण आहे, इथं CH3 आहे. ठीक आहे, आणि हा हॅलोजन बॉन्ड आहे. ठीक आहे, हा बॉन्ड हेट्रोलायटिकली क्लीव्ह होणार. हेट्रोलायटिकली म्हणजे कसा तर बघा हा या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन कोण घेऊन जाणार, हॅलोजन ॲटम घेऊन जाणार. हॅलोजन ॲटमने घेऊन गेला की काय तयार होईल बघा, यांच्या केसमध्ये तयार होईल ते असेल कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज, देन काय CH3 ॲटम्स आहेत, 3 CH3 ॲटम्स आहेत. हे लक्षात ठेवा, कार्बनवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता कार्बनवरती चार्ज कोणता आहे तर पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय कमी आहे, कार्ब कॅटायन तयार झाला आहे. आणि टर्शरी कार्ब कॅटायन इज ऑलवेज मोर स्टेबल. टर्शरी कार्ब कॅटायन असतो तो काय असतो, कायम मोर स्टेबल असतो. हा जर मोर स्टेबल आहे का मोर स्टेबल आहे, रिझन याच्या पाठीमागे हे आहे की काय CH3 काय करतायत, ह्या कार्बनला काय करतायत, इलेक्ट्रॉन डोनेट करतायत. 3 CH3 डोनेट करतायत, 3 अल्काइल ग्रुप काय करतायत, कार्बनला इलेक्ट्रॉन डोनेट करतायत. त्याच्यामुळं काय तर हा जो कार्ब कॅटायन आहे तो काय सगळ्यात जास्त स्टेबल आहे. हे लक्षात ठेवा, हा कार्ब कॅटायन काय सर्वात जास्त स्टेबल आहे. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण असेल, टर्शरी असेल. ठीक आहे, सर्वात जास्त रिॲक्टिव्ह कोण असेल, टर्शरी. त्याच्यानंतर कोण असेल, सेकंडरी असेल. आणि लास्टली कोण असेल तर प्रायमरी. हे बघा अल्काइल हॅलाइडच्या ग्रुपमध्ये टर्शरी अल्काइल हॅलाइड इज मोर रिॲक्टिव्ह. त्याच्यानंतर सेकंडरी अल्काइल हॅलाइड लेस रिॲक्टिव्ह दॅन टर्शरी अल्काइल हॅलाइड. टर्शरीपेक्षा सेकंडरी काय असतो, लेस रिॲक्टिव्ह. आणि सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह असतो तो कोणता असतो तर प्रायमरी अल्काइल हॅलाइड सर्वात लेस रिॲक्टिव्ह असतो. हे लक्षात ठेवा.